देशातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये वेगवेगळ्या SC, ST, OBC मागासवर्गीय सगळ्याच विद्यार्थ्यांचा छळ होत होता आणि मागच्या 5 वर्षामध्ये 118% वाढ झाली या पुण्यामध्ये। म्हणजेच शैक्षणिक उच्च दर्जाचं शिक्षण घेताना SC आणि ST त्यात OBC सुद्धा मुलांना जगणं आणि शिकणं अतिशय मुश्किल झालं आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने हा डिसिजन घेतला होता त्या तत्कालीन 2016च्या बेंचने की या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून UGCचं बिल किंवा यांना संरक्षण म्हणून कायदा बनावा हे ठरलेलं असताना आणि त्याच बेंचमध्ये आताचे जे CGI हे होते तरी सुद्धा आज या CGIनी असा निर्णय घेतला की या निर्णयामध्ये हे बिल वापस घ्या कारण याचा दुरुपयोग होऊ शकतो असं CGIचं म्हणणं आहे। इंग्रजांनी सांगितलं होतं की ब्राह्मणामध्ये या ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये न्याय देण्याची क्षमता नाही, त्यांच्यात त्या भावना नाही। आज तेच लक्षात आलं, ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या शौचालयामध्ये घाण असते
मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाच्या जजमध्ये सुद्धा ब्राह्मणी व्यवस्थेची हीच घाण असली पाहिजे की एक ब्राह्मण जज ब्राह्मणी व्यवस्थेचं समर्थन करतो. म्हणजेच न्याय व्यवस्थेवर जी पट्टी बांधलेली आहे, जी पट्टी असे सांगत होती की सुप्रीम कोर्टाच्या खुर्चीवर बसल्यानंतर त्यांनी कुठल्याही जातीचा भेद केला नाही पाहिजे. मात्र आज आम्हाला असं लक्षात येतं की इथला CGI, इथली न्याय व्यवस्था ही ब्राह्मणांसाठी चाललेली न्याय व्यवस्था आहे आणि म्हणून आम्हाला न्याय मिळू शकत नाही. असं जर असेल तर सुप्रीम कोर्टाचा दर्जा हा सार्वजनिक शौचालय एवढाच झाला असं मला सांगायचं आहे. मात्र सरकारला आणि सुप्रीम कोर्टाला मी इथून संपूर्ण सामाजिक संस्थेचे काम करणारे जे विविध संघटना आहेत आणि त्यांना असं वाटतं की या देशामध्ये जाती व्यवस्था नष्ट होऊन समानता निर्माण झाली पाहिजे आणि SC ST OBCच्या मुलांना सुद्धा त्या शैक्षणिक दर्जाचं समतेचं शिक्षण भेटलं पाहिजे, यासाठी सगळ्या संघटना काम करेल आणि लवकरच या शहरात, या जिल्ह्यात आणि राज्यभर या संदर्भात जनजागृती करून एक मोठं आंदोलन कसं उभं करता येईल या संदर्भात आम्ही सगळं विविध संघटनेशी, सामाजिक संस्थेशी आणि सामाजिक राजकीय संघटनाशी चर्चा करून एक तीव्र आंदोलन छेडू आणि या सरकारला आणि त्या न्याय व्यवस्थेला सुद्धा न्याय देण्यासाठी, समतेचे हक्काधिकार देण्यासाठी मजबूर करू असं मी आपल्या सर्वांना नम्र निवेदन करतो. प्रेम जय भीम. आज छत्रपती संभाजीनगर येथील सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीनं विद्यापीठ अनुदान आयोगाने लागू केलेल्या इक्विटी बिलाच्या विरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो स्थगिती आदेश दिलेला आहे त्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांचा प्रामुख्याने उद्देश होता की UGCने लागू केलेलं इक्विटी बिल हे सक्षमपणे त्याची मांडणी झाली पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी तात्काळ दूर झाल्या पाहिजेत आणि आजच्या काळात ज्या ज्या संस्थात्मक हत्या या देशामध्ये संशोधक विद्यार्थ्यांच्या, दलित विद्यार्थ्यांच्या, बहुजन विद्यार्थ्यांच्या झालेल्या आहेत त्यांचा तपास पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे. कारण आजपर्यंत सर्वोच्च न्यायालय असेल किंवा इथलं सरकार असेल यांनी एकाही प्रकरणामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना न्याय दिलेला नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलं त्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही आहे आणि जर सरकार आम्हाला न्याय देणार नसेल तर रस्त्यावरती उतरून आंदोलन केल्याशिवाय आमच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांपुढे पर्याय उरलेला नाही आहे. आज ज्या पद्धतीने सवर्णांच्या, मुठभर सवर्णांच्या विरोधाला बघून न्यायालयाने जसा स्थगिती आदेश दिला त्याच पद्धतीनं या देशातल्या 90% बहुजन समाजाच्या भावना लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हे इक्विटी बिल लागू केलं पाहिजे. या बिलामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत आणि जी माणसं या देशामध्ये जातीच्या, धर्माच्या किंवा लिंगाच्या नावावरती भेदभाव करतात अशा सर्वांना कठोर शासन झालं पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. आणि जर सरकार या पद्धतीनं आमच्यासोबत वागणूक करणार असेल तर आम्ही रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. या देशातल्या सत्तेला उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही असा आमचा ठाम निर्धार आहे. आणि आंबेडकरी संघटना अशाच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं समतेचं तत्व जोपर्यंत या देशामध्ये लागू होणार नाही अशाच पद्धतीने संघर्ष करत राहील असा आमचा निर्धार आहे. आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीनं विद्यापीठ अनुदान आयोगाने लागू केलेल्या इक्विटी बिलाच्या विरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो स्थगिती आदेश दिलेला आहे त्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांचा प्रामुख्याने उद्देश होता की UGCने लागू केलेलं इक्विटी बिल हे सक्षमपणे त्याची त्रुटी तात्काळ दूर झाल्या पाहिजेत आणि आजच्या काळात ज्या ज्या संस्थात्मक हत्या या देशामध्ये संशोधक विद्यार्थ्यांच्या, दलित विद्यार्थ्यांच्या, बहुजन विद्यार्थ्यांच्या झालेल्या आहेत त्यांचा तपास पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे. कारण आजपर्यंत सर्वोच्च न्यायालय असेल किंवा इथलं सरकार असेल यांनी एकाही प्रकरणामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना न्याय दिलेला नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलं त्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही आहे. आणि जर सरकार आम्हाला न्याय देणार नसेल तर रस्त्यावरती उतरून आंदोलन केल्याशिवाय आमच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांपुढे पर्याय उरलेला नाही आहे. आज ज्या पद्धतीने सवर्णांच्या, मुठभर सवर्णांच्या विरोधाला बघून न्यायालयाने जसा स्थगिती आदेश दिला त्याच पद्धतीनं या देशातल्या 90% बहुजन समाजाच्या भावना लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हे इक्विटी बिल लागू केलं पाहिजे. या बिलामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत आणि जी माणसं या देशामध्ये जातीच्या, धर्माच्या किंवा लिंगाच्या नावावरती भेदभाव करतात
अशा सर्वांना कठोर शासन झालं पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। आणि जर सरकार या पद्धतीनं आमच्यासोबत वागणूक करणार असेल तर आम्ही रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। या देशातल्या सत्तेला उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही असा आमचा ठाम निर्धार आहे। आणि आंबेडकरी संघटना अशाच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं समतेचं तत्व जोपर्यंत या देशामध्ये लागू होणार नाही अशाच पद्धतीने संघर्ष करत राहील असा आमचा निर्धार आहे।